सांगली शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका निवडणूक 2025-2026 अंतर्गत प्रभाग क्रमांक 9 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा मोठा उत्साहात स्वागत करण्यात आला। यावेळी जनतेसोबत जनतेसाठी हा राजकीय नारा देत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला। या प्रभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार माजी नगरसेवक मनगू सरगर, विनायक रामचंद्र रुपनर, सौ वृषाली धनंजय नाना पाटील, सौ आसमा शाहनवाज फकीर हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत। तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन माजी नगरसेवक मनगू सरगर यांनी केले। शहराचा महापौर हा विकासासाठी कटिबद्ध असलेल्या महाविकास आघाडीचाच होणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। अहिल्यादेवी होळकर चौकातून सुरू झालेली पदयात्रा आरवाडे पार्क, सह्याद्री नगर, शिंदेमळा, अभिनंदन कॉलनी, संजय नगर, अभयनगर, अहिल्यादेवी होळकर सोसायटी परिसरातून काढण्यात आली। या पदयात्रेला महिलांसह युवक व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला। घराघरांत जाऊन विकास, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय व लोकहिताच्या मुद्द्यांवर संवाद साधण्यात आला। यावेळी सौ आसमा शाहनवाज फकीर, युवा नेते सचिन सरगर, नाना पाटील, संदीप टेंगले यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे नेते विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने उमेदवार उभे केले असून भाजपकडून आमदार सुधीर गाडगीळ, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, शेखर नामदार, नीताताई केळकर यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार मैदानात आहेत। त्यामुळे प्रभाग क्रमांक 9 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट आणि चुरशीची राजकीय लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। आज या ठिकाणी सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा प्रचारास सुरुवात झालेली आहे। आता आमची फेरी एक झालेली आहे। या फेरीत आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। आता तुम्ही पाहत आहात की लढाई ही आमचं जे पॅनल आहे ते धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या पद्धतीचे पॅनल आहे। आमचे सर्वसामान्य आमचे जे उमेदवार आहेत ते सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहेत। आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व काँग्रेस पक्षाने इथल्या कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे। त्या न्यायाच्या जोरावरच त्याचबरोबर आबा सरगरांच्या मार्गदर्शनाखाली एक भक्कम असं आमचं पॅनल तयार झालं आहे। त्या पॅनलमुळे आम्हाला ह्या सर्व नागरिकांचा पूर्ण प्रतिसाद मिळत आहे। आज जर आपण ह्या भागात फिरत आहात तर संजय नगर परिसरात येण्याला लोक घाबरत होते, परंतु आज इथं फिरताना मी किती दिवस झालं बघतो, पुतळ्याचं उद्घाटन झाल्यापासून कॉलेजची मुलं मुली पर्यटनस्थळी येतात, तसं त्या ह्या बाजूला येतात आणि अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या भोवती उभारून आपले फोटो काढून सेल्फी टाकतात। म्हणजे हा सर्व विकास झाला हा माननीय नामदार जयंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली। त्यांनी पालकमंत्री असताना जो हा पुतळ्याला फंड मंजूर केला, त्यानंतर त्यासाठी आबांनी जो पाठपुरावा केला, त्यामुळे या वार्डाचा हा विकास झाला। ही तर टेलर आहे, अजून पिक्चर बाकी आहे। तर त्या पद्धतीने जर आम्हाला तुम्ही सहकार्य केलं, आमचं पॅनल निवडून आलं, आत्ता जे पॅनल आहे त्यातले आमचे चारही उमेदवार जनतेला कधी उपलब्ध होतील असं आहे। त्याचबरोबर आज ह्या पॅनलसाठी बऱ्याच लोकांनी योगदान दिलं आहे। आमचे मित्र आमिर खाटीक यांनी फार मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती, परंतु नामदार जयंतराव पाटील साहेब यांचा शब्द त्यांनी प्रमाण मानून त्यांनी पाठिंबा दिला। आमचे बाळाराम जाधव असू देत त्यांनी पाठिंबा दिला, आमचे टेंगले साहेब असू देत त्यांनी पाठिंबा दिला, त्याचबरोबर आमच्या पांगम मॅडम असू देत, शेख भाभी असू देत, म्हणजे त्या सर्वांनी पाठिंबा दिला। आणि जनता जी आमच्याबरोबर आहे त्या जनतेचा जो काय प्रतिसाद आहे हा भरपूर प्रमाणात आहे। तर अशा पद्धतीने ह्या पॅनलला आपल्या सर्वांनी विजयी करावं एवढं मी आवाहन करतो आणि 2 शब्द संपवतो। जय जय। 9 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या पॅनलचा प्रचार शुभारंभ झाला। आमचे नेते नामदार जयंतराव पाटील साहेब, विश्वजित कदम साहेब, सांगलीचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये काँग्रेस महाविकास आघाडीच्या पॅनलचा प्रचार शुभारंभ झाला। आपल्या महाराष्ट्राचे दैवत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळा अहिल्यादेवी होळकर चौक येथे या पुतळ्याला पुष्पार्पण करून आज पदयात्राची सुरुवात करण्यात आली। आमच्या काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये अ गटातून विनायक रुपनर, ब गटातून वृषाली धनंजय पाटील, क गटातून आसमाबाई फकीर आणि ड गटातून मनगू आबा सरगर हे उमेदवारी देण्यात आलेली आहे। 2 तुतारी आणि 2 हात हे आमच्या पॅनलचं चिन्ह आहे। तरी सर्वांनी 2 तुतारी 2 हातावर भरपूर मतदान करून पॅनलला मोठ्या प्रमाणात
मतदान करून निवडून देण्यात यावे. आबांच्या माध्यमातून आज गेल्या 15 वर्षात या प्रभागातील लोकांनी मनोबाबा सरकार यांना संधी दिलेली होती. त्या माध्यमातून आज आबांनी छत्रपती संभाजी महाराज चौक येथे बेटी पढाओ बेटी बचाओ हा आयलँड उभारण्यात आलेला आहे. आज भारतातील सर्वात मोठा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा 22 फुटी पुतळा व चौक सुशोभीकरणाचे काम आज अहिल्यादेवी होळकर चौकात करण्यात आलेलं आहे. तसेच ज्यांनी आपल्या प्राणाची स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली ते वीर शिवा काशीद यांचे स्मारक आज आरवाडी पार्क येथे त्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुद्धा स्मारक आज काम सुरू आहे. त्याचे सुद्धा काम सुरू आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो की काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीच्या काळात भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. तुम्ही जर अशीच आमच्या पॅनलला साथ दिली तर आज आम्ही मोठ्या प्रमाणात भागात विकास कमी करू. ड्रेनेजचं काम पण पूर्ण झालं. तसेच भागातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये ड्रेनेजचा मोठ्या प्रमाणावरती प्रश्न निर्माण झालेला होता. जयंत पाटील साहेब पालकमंत्री असताना कोपर ड्रेनेज योजनेच्या 278 कोटी रुपयांची योजनेमध्ये प्रभाग क्रमांक 9 मधील संजय नगर, अभयनगर, माळी वस्ती, उर्मिला नगर, सह्याद्रीनगरचा भाग, नेहरू नगर येथील ड्रेनेजचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागलेला आहे. तरी मी सर्व नागरिकांना आश्वासन देतो की काँग्रेस राष्ट्रवादीच्या पॅनलला काँग्रेस राष्ट्रवादी पॅनलला 2 हात व 2 तुतारी समोरील बटन दाबून मोठ्या प्रमाणात विजय करा. मी विनायक रुपनर अ गटमधून उभारला आहे. ब गटातून वैशाली धनंजय पाटील, क गटातून आसमा फकीर यांची उमेदवार आहे आणि ड मधून मनगुआबा सरकार यांची उमेदवारी आहे. तरी आमच्या पॅनलला आपण सर्वांनी निवडून द्यावे. आमचे पॅनलचे प्रमुख आबा सरकार यांनी पाठपुरावा करून अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा उभारण्यात आला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पॅनल आहेत. तुम्ही सर्वांनी आमच्या पॅनलला निवडून द्या आणि आबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आपल्या वार्डातील विकास कामं करेन. आज वार्ड क्रमांक 9 मधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून आम्ही प्रचार शुभारंभ सुरुवात केली आणि वार्ड क्रमांक 9 मधील सह्याद्रीनगर, अहिल्यादेवी होळकर चौक, अभिनंदन कॉलनी, नेहरू नगर या भागातून आम्ही रॅली काढण्यात आली. भागातून लोकांचा मोठ्या प्रमाणात आम्हाला पाठिंबा आहे. आमचे पॅनल प्रमुख आबा सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे 4 उमेदवार निवडून येतील यामध्ये काही शंका नाही. आमच्या उमेदवारांचे चिन्ह 2 हात 2 तुतारी आहे. सर्वांनी घरघोस मताने मतदान करून आम्हाला निवडून द्यावे. आज वार्ड क्रमांक 9 मधून प्रचार शुभारंभ सुरुवात केली आणि नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. आमचे दैवत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीस दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.